दिवसभरात किती जरी कामं केले ना तरी हा पसारा राहतोच. तुमच्या घरात राहतो का मला कमेंट करून नक्की सांगा. आता आप्पू ना इतका पसारा करायला लागली आहे, तिला कळते त्यामुळं. तर तिला खेळायला पण दुसरं काही नाहीच, त्यामुळं मग तिला खेळूच द्यावं लागतं आणि पसारा करतेच ती. तर घरामध्ये पसारा होणारच आता लेकरू असलं त्यामुळं. आता ना मी आवरायला घेतला होता, पण रोज रोज तेच ते म्हटलं ना की इतका कंटाळा येऊन जातो घरामध्ये. असं वाटतं की जसं आपण क्लीन केलं का तसंच राहावं, पण दुसऱ्या सेकंदात ते खराब होऊन जातं. आता मला फरशा झाडून सगळंच करायचं होतं, गादीवरचं बेडशीट वगैरे सगळं बदलायचं होतं. त्यामुळं माझं आधीच चाललं होतं की आवरून घेऊया वरवर पसारा. या दोघांची सायकल खेळून झाली होती आणि मग म्हटलं जाग्यावर ठेवून देऊया. पण आपूचं असं होतं की नको मम्मा ठेवू नको, मला खेळायची, अजून खेळायची, असं चाललं होतं तिचं. म्हटलं चला खेळू द्या. आपण घरात किती कामं केले याला खरंच महत्त्व कोणीच देत नाही. म्हणजे ना कोणीच समजूनच नाही घेत की कामं आपण किती करतो आहे, काय करतो. हेल्प करणं तर दूर, पण समजून पण कोणी घेत नाही. आणि ना ज्या फॅमिलीमध्ये ना खरंच कोणी समजून घेणारं, कोणी सपोर्ट करणारं असलं ना, ती बाईला खरंच कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही वाटत. आणि त्या बाबतीत ना कसं असतं, थोडंसं समजून घेतलं कामाचं म्हणा, काम करू नका पण थोडं समजून घेतलं ना की मग आपल्याला थोडीशी मदत होते आणि आपलं डोकं ना शांत राहतं. पण आपण एकटंच राहतो बाळाला सांभाळायला वगैरे, आपल्याला कोणीच मदतीला नसतं ना, तेव्हा कुठेतरी वाटतं की ती वेळ प्रत्येकावर येणार जी आता सध्या माझ्यावर आहे. मी माझ्या लेकराला घेऊन समजा हे करते, राहते वगैरे, आणि सगळंच करते मी मॅनेज. आणि घरामध्ये 2 जरी माणसं असले ना तरी काम भरपूर पुरतं. हे मला खरंच कळलं आहे की खूप जास्त काम पुरतं. पाहिजे की नाही, आता तू थकली असशील, बस थोडा वेळ, नंतर कर, किंवा मी तुला हेल्प करतो असं म्हणायला माझ्याकडे कोणीच नाही आहे. आणि मला ना इतकं कधी कधी टेन्शन येतं की यार माझ्या लेकराला ना खरंच कोणी सांभाळायला पाहिजे होतं, की असं म्हणून मला वाटतं कधी कधी कोणीतरी पाहिजे होतं मला. कारण की हा पसारा हा सगळं साफ करण्यात ना दिवस निघून जातो आणि स्वतःकडे लक्ष द्यायला तर बिलकुलच नाही टाईम भेटत. आणि जो दुपारचा वेळ भेटतो ते आता काय करते, आपू 3च्या तशात झोपती आहे आणि 6 वाजता किंवा मग 5 वाजता उठते. तर तिने ना इथे गाय आणून ठेवली होती आमच्या उशाखाली. असा तिचा धिंगाणा सुरू राहतो, किती जरी म्हणलं ती ऐकत नाही. तर मी म्हणत होती की आपण किती कामं करा, काहीच खरंच महत्त्वाचं नाही आहे. आपू 3 वाजता झोपते, तेवढ्यात मग मला बाकीचे संध्याकाळचे कामं वगैरे राहतात, माझा आराम अजिबात होत नाही. थोडंसं अंग टाकलं ना असं वाटतं तसंच झोपून जावं, पण ते काय पॉसिबल होतच नाही. इथे मी गादी साफ करायला आली होती, इतका कचरा पडला होता ना याच्यावर, आणि 3 दिवसाला साफ करावंच लागते. खाली असल्यामुळं धूळ म्हणा काय म्हणा, मला तर इतकं कचकच लागते ना ती गादी. असं वाटते आम्ही कॉट विनाकारच रिटर्न केला. आणि खाली झोपताना कंबरचा पण इतका त्रास होतो आहे ना मला पण आणि यांना पण. यांची कंबर तर खरंच रोज इतके सकाळी उठले ना की त्यांना परत झोपावं लागतं, कारण की त्यांची कंबरमध्ये इतका दुखतं ना, त्यामुळं मग आम्हाला थोडंसं अवघड जातं आहे. मला बेडशीट अंथरून घ्यायचं होतं आणि आपूचं मधामधात करणं नेहमी चालतं. आज तिचे पप्पा होते म्हणून थोडीशी हेल्प झाली मला, कारण की ती मधामधात इतकी करते ना बेडशीट आथरता वेळेस. म्हणून त्यांना म्हटलं होतं थोडा वेळ का होईना तिला तिकडेच ठेवा, पण ती ना त्यांना हे करून आलीच इकडे. आणि माझ्या बेडशीटच्या मधात चाललंच होतं तिचं की मम्मा मी करू लागते, आणि मला काही ते करता येत नव्हतं. मग ते आले घ्यायला तिला. आणि आपूला ना किती जरी सांगितलं ना तर मला असं वाटतं की तिला कळत नाही का काय माहिती, का ती ते आपण जे सांगतो त्या एजनुसार ती लहान आहे, काही समजतच नाही तिला. जर एक फटका जरी दिला ना तरी पण ती हसते. म्हणजे मला असं वाटतं की काय चालू आहे, आपण हिला मारणार तरी किती ना, मारू पण नाही शकत लेकराला जास्त. तर असं सुरू राहतं. कधी कधी राग येतो आणि तो राग असा निघतो ना की खरंच मला इतका इरिटेट करून सोडते आपू. म्हणजे ना कधी कधी ती ओरडते, तिच्या मागे मागे मी पण ओरडते, कारण की काय होतं ती ऐकतच नाही. एक गोष्ट तिला समजून प्रेमाने आधी सांगते मी की असं नको करू, तरी पण ती करणारच. मग ना तर राग असा डोक्यात जातो. मग असं वाटतं की अरे नको करू, ओरडा येतो, तो आवाज येतो बाहेर. आणि ना तर आता ती माझा थोडा ओरडा खाऊन गेली होती तिकडे तिच्या पप्पासोबत. परत तिचं येणं सुरूच होतं, पण म्हटलं जा बाई थोड्या वेळासाठी, नंतर मग तुला याच्यावरच खेळायचं आहे. आणि हे बेडशीटचं एक म्हणजे ना काय झालं, गादी खाली आहे त्याच्यामुळं बेडशीट आमचं निघत नाही. जोपर्यंत मी काढत नाही ना तोपर्यंत बेडशीट निघत नाही. हा एक मला ना हे झालं, हेल्प झाली आहे की निघतच नाही बेडशीट. तर
इथे आप्पूचं झोक्या वगैरे पण साफ करायचा होता मला, पण म्हटलं आज राहू दे, खूप कामं होणार होते मला आज. स्वयंपाक पण माझा बाकी होता, त्याआधीच मी हे सगळं करायला लागली होती. ज्या दिवशी बेडशीट बदलायचं असलं ना, त्या दिवशी मी गादी खालून पण सगळं झाडून घेते, फक्त आणि पुसून पण घेते, पण आज नाही घेतलं मी पुसून, कारण की मलाच बरं नव्हतं जास्त. त्यामुळं जेवढं होईल तेवढं म्हटलं, जेवढी एनर्जी आहे तेवढी जरी आपण वेस्ट केली ना तरी पण कोणाला त्याचं काहीच नसतं. आणि त्याच्यामुळं म्हटलं आजच्या दिवस राहू देत, एखाद्या दिवशी करते मी, पुसून घेते गादी घालून. आणि तर माझं झाडझूड वगैरे चालू होती. घरामध्ये कितीही काम करा काही होत नाहीत, पसारा भरपूर पडलेला राहतो. आपूचे खेळणे म्हणा, आपूचं सगळं म्हणा. आणि ब्लॉगिंग करताना ना मला म्हणजे पहिली गोष्ट हे वाटतं की अरे मी कॅमेरा कधी सेट करू, कुठे करू, काय करू, इतका कंटाळा येऊन जातो ना. तर हेच माझा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा असतो ब्लॉगिंग करता वेळेस. म्हटलं चला ऊन येते मस्त, चला आपण थोडे याचा फायदा उचलून घेऊया, कारण की बाकीचे मागे दिवस ना 8 दिवस पाऊसच होता आणि त्यामुळे घरात काहीच करूसं वाटत नव्हतं. म्हणजे कपडे धुवा वाटत नव्हते, काहीच करू वाटत नव्हतं. म्हटलं आज ऊन पडलेलं आहे तर आपण मस्त छान असे कपडे धुऊया आणि बाकीचे पण कामं करूया, असं माझं चाललं होतं. मला ऊन जास्त आवडतं, पण पाऊस पण तेवढाच गरजेचं, म्हणजे इम्पॉर्टंट आहे, तेवढंच गरज आहे पावसाची सध्या. पण एवढाही नको की म्हणजे फार नुकसान होईल लोकांचं. आता बघितलं आहे खूप जास्त नुकसान झालेलं आहे, कोणाच्या घरातलं सामान वाहून गेलं आहे, कोणाचा पसारा, इतक्या इम्पॉर्टंट गोष्टी वाहून गेलेल्या बघितल्या ना मी. फ्रीज, वॉशिंग मशीन, अशा भरपूर गोष्टी. कोणाचा संसार उद्ध्वस्त झाला आहे, कोणाचं म्हणजे काय, कोणाला घरच नाही राहिलं, ते घर सोडून जावं लागलं या पावसाने ना. काही लोकांचे खूप जास्त हाल केले. आणि मला असं वाटतं की आपण खूप लकी आहोत की आपण सेफ आहोत. आणि काही लोकांना ना खरंच आपले घर सोडून जावं लागले. मी त्या रील्स बघितल्या, काय माहीत त्या खऱ्या होत्या की खोट्या, पण खरंच इतकं म्हणजे ते बघून दुःख पण वाटतं खूप जास्त की लोकांची लाईफ खूप खराब आहे, त्यापेक्षा आपली लाईफ खूप चांगली आहे. आपण चांगलं जगूया, आपण चांगलं राहूया आणि नको काहीच म्हणजे हे करायला की आपल्याकडे हे नाही ते नाही. आपण जे आहे आपल्याकडं तेच खूप जास्त आहे. इथं आपूचे पप्पा थोडीफार मला मदत करत होते, कारण की त्यांनीच माझं काम बघून त्यांना माझ्यावर काय माहिती दया माया असेल ती आली असेल म्हणून थोडे 2-3 खेळणे भरू लागले बिचाऱ्यांनी आणि मस्त आपूला पण खेळवत होते. म्हटलं माझं काम आवरून घेऊया. माझा स्वयंपाक राहिला होता मेन म्हणजे, आणि म्हटलं स्वयंपाक करण्यासाठी पण जास्तच एनर्जी लागते, त्यामुळे हे काम मी इथंच थांबवलं. आणि फरशा वगैरे नंतर पुसूया म्हटलं, जेव्हा आपूचे पप्पा ऑफिसला जातील तेव्हा. इथे बॉटल वगैरे असं छोटे मोठे कामं होते ते करून ठेवायचे होते मला. आणि ना काय होतं, आपण किती कामं करतो ना, खरंच कोणालाच आपली कदर नसते. मला असं वाटते आपण एकमेकांना ना थोडासा सपोर्ट करायला पाहिजे. घरात जे माणसं राहतात ना त्यांनी आपल्याला थोडीशी एक जरी मदत केली ना, खरंच खूप म्हणजे छान वाटतं. आणि छोटी मदत आपल्या मनात ना त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण करते असं मला वाटतं. आपल्याला ना कोणी जर छोटीशी मदत केली ना, खरंच त्याच्याबद्दल आपल्याला खूप जास्त छान वाटतं की नाही, याला आपली काळजी आहे. आणि कधी असं होतं की त्यांना पण खूप सारे प्रॉब्लेम राहतात, ते पण नाहीत करू शकत. ऑफिस असो, दुसरे पण प्रॉब्लेम असो. आणि आपलं इथं खेळवणं सुरू होतं त्यांचं. हे नवीनच ते निघलं नाही का, बेबीला घ्यायचं आणि ते हे करायचं. आपूच्या पप्पाला ते जमत नव्हतं, पण ते ट्राय करत होते खेळवणं वगैरे. आपण घरातले कामं केले ना तर खरंच काही किंमत नसते. आपण थोडा वेळ जर बाहेर जाऊन पैसे कमवून आणले ना, म्हणजे आपण जॉबला असलो ना, तर खरंच त्या स्त्रीची खूप किंमत राहते. तिला ना वेगळंच व्हॅल्यू दिली जाते आणि घरात कामं करणाऱ्याची काहीच इम्पॉर्टंट नसते. आता काय होतं ना, आपण भांडी करतो, झाडून पोछा सगळंच करतो ना, तर त्याची काहीच किंमत नाही, त्याला व्हॅल्यूच नाही आहे. आपण हे सगळं करतो तर आपल्या म्हणजे काहीच नाही ना, आपलं काहीच स्वार्थ नाही त्यामध्ये, आपण करतो आहे. आणि खरं सांगते, असं प्रत्येक स्त्रीच्या घरामध्ये हेच असेल की तिला ना मुलासाठी जगावं लागतं आणि ती मुलासाठीच राहते की चला बाबा आपल्याला लेकरू आहे, आपल्याला त्या लेकराला घडवायचं आहे. आपलं तर झालं सगळं, पण आपल्याला त्या लेकरासाठी जगायचं आहे म्हणून ती त्या घरात राहते. आणि काही मुली अशा असतात की त्या म्हणतात की नाही बाबा आता नाही होत सहन, आम्ही जातो निघून. त्या लेकरांचा पण विचार करत नाही, काय नाही, मस्त त्या आपली लाईफ जगायला जातात. पण मला असं वाटतं की काही गोष्टी बदलत जातील आणि एक दिवस येईलच चांगला की आपल्याला पण समजून घेणारे लोक
आपल्या जवळ येतील, आपल्याला पण काहीतरी थोडासा सपोर्ट कुठून तरी मिळेल. आता मला असं वाटतं की प्रत्येकाची लाईफ काही कठीण नाही आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये ना खूप जास्त प्रॉब्लेम राहतात. त्या मानाने आपण काहीच नाही आहे, आपल्याला तेवढे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि म्हणून म्हणजे हे करूया आपण, चांगलं राहूया. नको कशाला उगाच टेन्शन घेत बसलं ना की तब्येत खूप जास्त खराब होते. आणि मला तर अजिबात टेन्शन घ्यायला जमत नाही. माझं कसं आहे ना, म्हणजे माझ्या बाबतीत मी माझा सगळ्यात वीक पॉईंट तुम्हाला सांगते. मी जरही बोलत असली ना तरी मला कोणी जर एखादा शब्द बोलला ना, तो माझ्या डोक्यात ना जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी 1 महिना तरी तो असा फिरत असतो की यार मला हे असं बोललं आहे, ते तसं बोललं. आणि माझे हात पाय असे कापायला लागतात ना भयंकर. मी खूप डिप्रेशनमध्ये जाते. हा माझा सगळ्यात वीक पॉईंट आहे, जो त्यात म्हणजे दाखवत नाही मी की मला हे असं होतं. पण मला नंतर मी विचार केला, मला ते राहून आठवलं ना की खूप जास्त वेगळं व्हायचं. आज आमच्या जेवणामध्ये पाणीपुरी आणि मी बनवली उडदाची डाळ, मस्त छान अशी उडीद डाळ बनवली. आणि ना भाकरी बनवल्या. तर आजपासून मस्त भाकरीचा बेत आमचा. तू क्या खाना है आपू? तुला काय खायचं? तुला हे देऊ? तुला हे चमचप काय म्हणते होती? चम्मच. हे पाणीपुरी देऊ? काय खाना है तेरे को सांग ना. खा पाणीपुरी. आपण हे टाकून देऊ, हे टाकून देऊ. हो हे मी बनवून देतो. बनवा. आपण बनवून देऊ. पहिले पाणीपुरी खाऊन घ्यायची का? हे घे. ते नाही हे ठेवायच्यात तिच्या. खा. ते नाही ते नसतं टाक ती भाजी. बरं टाक. हा उडदाची डाळ. हिले नाटक करती. टाटा पाव नाही. कांदा नाही का वगैरे? त्या थैलीत नव्हता का? काय करायले अप्पू? ए अप्पू, पापा काय करतात? नख काढतात तुझे? तर आता संध्याकाळी आमचे जेवण वगैरे आवरले. 11:30 होत आहेत आणि ही पोरगी काय झोपायचं नाव अजिबात घेईना. तिला कशी झोप येईना आहे. मला झोप यायली. आता मी एकदा झोपली ना आता उठणार नाही. पण अप्पूच्या पप्पाला दिवसभर काय टाइम भेटत नाही. आत्ता नको काढायलेत रात्रीचे. भूतगीत येतील बरं अप्पूच्या पप्पा घरात. असं सुरू आहे. आणि मला थोडंसं म्हटलं फेस वॉश वगैरे करून झोपाव. पण इतका कंटाळा आला ना, म्हणलं आता राहू दे. आता तसंच झोपते. आता हिला झोपी घालावं लागेल आणि नंतर मग मला झोपायचं. असं चालू आहे. आज ना मस्त उडदाची डाळ भाकरी बनवल्या होत्या आणि पाणीपुरी पण बनवली होती मी. पाणीपुरी आम्ही विकत आणली होती. आणि माझा इथं पिंपल आला होता ना, त्याचा डाग बघ किती डेंजर पडला. हा पडला पण नसता डाग, पण काय झालं मी जरासा शहाणपणा केला
त्याला फोडलं आणि असं डाग पडला माझ्या चेहऱ्यावर. तर भांडी मी आज खरंच घासून टाकली मनावर घेऊन, नाहीतर रोज रात्री माझे भांडी तशीच राहू लागले आणि मग सकाळी उठून इतकी गडबड होऊ लागली ना भांडी घासायची खूप जास्त, म्हणून मग आज पटापट भांडे घासून ठेवले. काय झालं, मी ना भाकरीला केल्या पटकन आणि भाकरी बनवल्या, लगेच भाजी पण बनवून घेतली आणि त्याचे तेवढे भांडे पडतात का तेवढे घासले. नंतर मग म्हटलं जेवण झालं की तेवढे घासायचं काम नाही, आणि मग आता थोडेच पडले होते ते घासून घेतले. आता सकाळी काय होतं, सकाळी सकाळी इतकी गडबड राहते आणि माझी चिडचिड उठल्या उठल्या मला ते भांडे घासावं लागतं, कारण की किचन वटा तसा चांगला दिसत नाही. म्हणून मग म्हटलं आज पटकन भांडी घासले ना तर चांगलं होईल. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाय.